हॅलो गाईज. आज आम्ही मेथीचे लाडू बनवण्याचं प्लॅनिंग करतोय. मम्मी येणार आहे इथे. आपण बघूया कसं ती बनवते. मी पण तिला हेल्प करणार आहे. थंडी असल्यामुळे मेथीचे लाडू खायला पाहिजेतच. आपण बनवूया तेच. इथे सगळं प्रिपेअर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे अर्धा किलो मूग आणि पाव किलो मेथी असं प्रमाण घेतले. आणि हे 5 प्रकारचे सीड्स आहेत, फ्लॅक्स सीड्स वगैरे. हे काजू, बदाम आणि एक खारीची पावडर मम्मीने बनवून ठेवले. आणि हे डिंक आहेत. सुकं खोबरं बारीक केलेलं आणि एक गूळ आहे बारीक केलेलं. आणि आम्ही हे तूप वापरतो. हे तूप खूप छान आहे, किसानचं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. घरातलं सारखंच वाटतं, एकदम छान आहे. हे आम्ही प्रिपेअर केलेलं आहे लाडूसाठी. तर हे सगळं आम्ही तुपामध्ये तळून घेणार आहे, भाजून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी आम्ही तसं कसं करतोय ते. तर तुपामध्ये सगळे सीड्स रोस्ट करून घेतले. हे सीड्स खूप हेल्दी आहेत, रोज तर खात नाहीत, त्यामुळे लाडूमध्ये टाकून आम्ही खातो. आणि हे डिंक आहेत, हे सुद्धा प्रॉपर तळून घेतले तुपामध्येच, तुम्ही बघू शकता. आता कढईमध्ये मेथीचं पीठ आणि सगळे ड्रायफ्रूट्स जे मी भाजून घेतले होते ते सगळे टाकलेत. खोबरा पण टाकले. त्यानंतर गूळ वगैरे सगळं टाकून मिक्स करणार आहे प्रॉपर. सगळं भाजून झाल्यावर हे असं काहीच दिसते. आता याचे आपण लाडू वळून घेणार आहोत प्रॉपर. तर आता मी एक लाडू बनवते. लाडू आपले तयार आहेत. खूपच टेस्टी असतात हे. जास्त कडू पण नाही, नाहीतर कसे मेथीचे लाडू म्हणजे कडू लागतात ना. बट हे मम्मी जे बनवते ते कडू पण नाही लागत, कारण त्यामध्ये जास्त घी असतं आणि ड्रायफ्रूट्स असतात. आणि बरोबर मम्मी ते गुळ पण टाकून ठेवते, त्याच्यामुळे ते खूप छान लागतात. आणि रोज एक डिंकाचा लाडू खाल्ला तरी खूप छान आहे ॲज अ नाश्ता म्हणून पण. तुम्हाला माझा हा तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. Bye.